वापस आणलेल्या कस्टमर 6 वाजल्यापासून थांबलेले बोध्यांसाठी न जशा बोध्या आणल्या ते सर्व बोध्या गेल्या. तुम्हाला दाखवतो बघा, टप्पन काहीच नाही राहिल्या. हे बघा कस्टमर बघा बोध्यांसाठी सगळं बघा, सगळ्या बोध्या खपल्यात, काहीच नाही राहिल्या. पार्टी का पाहिजे तुम्हाला? थांब ना, आता होते ना पार्टी. 5 वर्षाची पार्टी एकच देऊ का? चालेल, नक्की ज्यांना पार्टी द्यायची चला निघी. वहिनी तुम्हाला कसं वाटतं? भारी भारी. हा झोप आले ना. गुड मॉर्निंग, कशात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल. तर आता आपली मॉर्निंग झालेली आहे. सो डायरेक्ट दुकानावर येऊन ब्लॉगिंग चालू केलेली आहे. तो मावरं पण लावून झालेलं आहे, सर्व काम करून झालेलं, म्हणजे साफसफाई वगैरे. फक्त एकच काम बाकी, बर्फ कापायचं. तर तुम्हाला माहिती नेहमी प्रमाणे करावंच लागतं. मावर वगैरे तर लावून झालेलं आहे. तुम्हाला फक्त वाव दाखवतो. वाव बघा कसली भारी आहे, पिवली धमक वाव. आता काय कसं माहिती आहे का, आता बघा हिच्यावर ऊन पडतोय ना, उन्हामुळे ना हिचा कलर जाईल, ही अशी व्हाईट पडेल. तर लोकांना वाटतं ही काली वाव, तसं नसतं. ते उन्हामुळे ती व्हाईट होतं, बाकी काही नाही. मावर वगैरे लावून झालेलं आहे. मावर तुम्ही दादाच्या ब्लॉग मध्ये बघा, कारण की दादाच्या ब्लॉग मध्ये दाखवलेला मावरा काय 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 नाही. चला, फ्रीज खाली आहे तर पहिलं बर्फ वगैरे कापून घेऊ. लादी पण खेचले. त्याच्या अगोदर जाऊ पहिले चाय वाल्याकडे, एक चाय पिऊन मस्त. चला काय आलोय चायवाल्याचे तर. हो हो, चालबाजी, चालबाजी, सब चालबाजी. तिने चंदा दिया था ना. हा तर चला काही आलोय तर एक चाय पिऊ. नाही चाय सोबत यो आपल्याला यो बिस्किट आवडतं, साखरेचं आहे. यो बिस्किट खाऊ तर लगेच जाऊ दुकानावर. हो हो, हे टिट्यूड क्या बनव आहे आज, किती चालबाजी करते बघा यो चायवाला. चला तर काय मी चालू आता निलमताच्या घरी. या भरलेल्या चिंबोऱ्या निलमताला जायचं, तर पहिलं तिला देऊन येऊ, कारण की नंतर कस्टमर आले तर टाइम न भेटणार. चला पहिलं तिला देऊन येऊ. जाऊ चला, चिंबोऱ्या दिसत नसतील म्हणजे बघा भरलेल्या आहेत, तर पहिलं तिला देऊन येऊ. चला निघूया पटकन. या आपली गाडी पण आहे ती बघा. लेट्स गो, जाऊ चला. चला आत्ताच निलमताला चिंबोऱ्या वगैरे देऊन आलेलं आहे. आता घेऊया बर्फ कापायची सुरुवात करूया. पूर्ण 2 लाद्या कापा लागतील. फ्रीज पूर्णच भरावं लागेल, कारण की एक लादीमध्ये काहीच होत नाही, म्हणून फ्रीज पूर्णच भरावं लागेल. हे बघा लगेच कापून घेऊ आणि भेटू नंतर. आता दुकानावर दादा गेला नाश्ता करायला. जसा बर्फ कापायला घेतला तसा आई, म्हणजे तसं मी नाश्ता पण घेऊन आलो. लगेच बोललो दादाला बरं नाश्ता करायला जा. दादा दुकानावर आलोय. दादा मावरा बघा मस्त वाव आहे, वाव आहे काली आणि एक नंबर आहे. या साईडला सुरमई आहे, पोपट मासे, यो खडगुल मासे वाटतं, सुरमई बिरमई सर्व काय लावलेलं आहे. हा मावरा राहत आहे. हा आई पण बोलू लागली. काय दादा नाश्ता करून गेलेला आहे. आता मी करतो मस्त नाश्ता. मामाने नाश्ता बनवले का बनवले का माहिती. मस्त भाकरी आहेत. रात्री आम्हीच दिली ती कोलबी सोलून. बघू आता काय नाश्ता लागतो दाखवतो मला. आईने दादाने केलाय, मामा अजून आलेच नाहीत. मस्त कोलबी आहे, कोलबी. तर चला पटापट, कस्टमर नाही तोपर्यंत पहिले नाश्ता करून घेऊ, नंतरचं नंतर बघू. कारण की नंतर एकदा कस्टमर चालू झाले तर टाइम भेटणार नाही. त्यासाठी पहिले नाश्ता वगैरे करून घेऊ. तर चला या तुम्ही पण नाश्ता करायला लवकर लवकर. काय दुपारचं 1 वाजलाय ना. दादाने आपल्याला एक काम लावलेलं आहे. दादाच्या दुकानावर बर्फ घेऊन जायचं आहे. पहिल्यांदाच बोललाय, सो नाही तर नाही बोलू शकत. तर लगेच घेऊन जाऊ. मी 2 टप बर्फाचे भरलेत. पण आता त्या साईडला आपला टेम्पो आहे, टेम्पो आणतो न लगेच दादाला बर्फ घेऊन जातो. आता 1 वाजला दुकान वगैरे बंद करायचा टाइम झालेला आहे. पटापट दुकान वगैरे बंद करून घेऊ. हे बघा या साईडला 2 टप भरलेत बर्फाचे, बघू. चला तर काय दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे. दुपारचा 1:30 वाजला. दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे. आता निघतो घरी, बघूया संध्याकाळचं किती टाइम होतो किती नाही. जरा आराम वगैरे करू. चला निघूया, भेटू तुम्हाला 4 वाजता. क्या बोल भाई, जाऊ क्या? हा भाई चल जा रहा हूँ. निघूया गाईच. चला तर गाईच मस्त फ्रेश वगैरे झालोय. दुकान वगैरे बंद करून आलो. प्रियाने फोन केला की दादा बोलतो चल वापस सोडवाला. सो अजून 2-3 दिवस वाटतं त्याचे पेपर आहेत. मग 2-3 दिवस तिला असंच कंटिन्यू सोडवायचं आहे. कंटिन्यू सोडल्यानंतर
बघू तिला विचारू अजून किती दिवस पेपर आहेत किती नाही. तर चला निघूया आता. तिला बोलवले खाली गाडी नाही आपल्याकडे. चल निघतोय बघा जायला. दुपारचे वाजले 4:45 वाजले. तर दुकानावर आलोय भाई. तिकडे गेलो तो एवढी ट्रॅफिक होती. आलो डायरेक्ट दुकानावरच आलो. नाही काहीतरी बघा काहीतरी नवीनच आणले खायला. का सर या असे काय सांग ना सांग ना सांग ना. केक केक तो केक या केक खायला ना. आता इथे एक ऍक्सिडेंट पण झाला आमच्या इथे नाक्यावर. ट्रॅफिक झाली तसेच एक ऍक्सिडेंट झाला. हा तर काय संध्याकाळची किती 5:45 वाजलेले ना. आताशी जराशी ट्रॅफिक क्लिअर झाले. जराशी म्हणजे जराशी त्या साईडला रॉंग वेनी गाड्या वगैरे घालतात म्हणून जरा जास्त ट्रॅफिक जाम झाली. तिथे यायला जायला बी रस्ता नव्हता एवढी जाम झाली. आता तिथे ट्रॅफिक वाले आलेत. ते आता सर्व ट्रॅफिक वगैरे क्लिअर करून टाकतील. हे बघा आता गाड्या असती सुटतात सगळ्या गाड्या. हे बघा भरपूर ट्रॅफिक असते. फार इथून गाड्या घालत होत्या आपल्या इथून म्हणून मी तिथे 2 टप ठेवले. आता बघू किती टाइम लागते किती नाही. आता क्लिअरच होईल. आता सगळंच सपाट करतील. सगळंच सपाट करतील. तर काही संध्याकाळचे 8 वाजलेत. 8 वाजता बोधे आणल्यात. सकाळी आणलेल्या त्या कालच खपल्या सो वापस आणलेल्या. कस्टमर 6 वाजल्यापासून थांबलेले बोध्यांसाठी. जशा बोध्या आणल्या ते सर्व बोध्या गेल्या. तुम्हाला दाखवतो बघा. टप्पन काहीच नाही राहिल्या. हे बघा कस्टमर बघा बोध्यांसाठी सगळं बघा सगळ्या बोध्या खपल्यात. काहीच नाही राहिल्या. साईडला भरलेल्या चिंबोऱ्या पण आहेत. बोध्या जसं आणलं तसं पलटी मारल्या की लगेच सगळे गेलेत. बघा 6 वाजल्यापासून आलं दादा. आता बोध्या भेटल्या 8 वाजता. यांना पण बोध्या लागत होत्या. हे बघा हाय यांना बोध्या. चला वेट इज ओव्हर. सगळ्यांना भेटले. काय रात्रीचे वाजले 10 वाजले. दुकान वगैरे बंद नाही केलं अजून. या साईडला बघा दादा दुकान बंद करतोय. मी माझं काम बी करून घेतलंय. दादानी मस्त 2 लाद्या बर्फाच्या कापल्यात. फ्रीज पण भरलाय पूर्ण. काय टेन्शनच नाही. सो मी आता कात्यांना धार लावायला घेतो. आणि ह्या कात्या आपल्याला सोमवारी नाही तर गुरुवारी 5 वाजता जायच्यात ना दादा. तो मी घेऊनच जाईल फोडायला. तुम्ही ब्लॉग मध्ये बघा. सो आता या कात्यांना मस्त पाजवून घेऊ. हे बघा गाईज आपले मित्र आलेले आहेत बघा. भाई कुठून आले तुम्ही. कुठं आले भाई. तर गाईज आपले मित्र नेहमी आपल्याला सपोर्ट करत असतात. खास करून की काय बोलशील नाही रे. गाईज रात्रीच्या वाजलेत 11:15 वाजलेत. आपले भाऊ आलेत. कशाला आले तुम्ही. ताईला सोडायला. हा ताईला कुठे गेले. हे ताई आलते ना आपल्या इकडे तिला सोडा आलतो. जा आरामात. पार्टी का पाहिजे तुम्हाला. थांब ना आता होते ना पालखी. 5 वर्षाची पार्टी एकच देऊ का. चालेल नक्की त्यांना पार्टी द्यायची. तर चला निघूया. मस्त फ्रेश वगैरे झालोय. दादा चल आरामात जा. चले आकाश. हा बाय. चला आता सोबत जायचं आपल्याला. लेट्स गो. बघू आता कुठे जायचं काय. दादा तर गाडीत बसलाय. तुम्हाला बोललो मस्त फ्रेश होऊन ये. मस्त फ्रेश झालं. काय ब्लॉग वगैरे शूट करायला भेटलाच नाही. सो चला दादा बी ब्लॉग बनवते मी पण बनवते. आता काय करायचं दोघांचं बी एकच रुटीन आहे. काय करायचं आता. बघा यो एक चिटिंग केली असते. चिटिंग आपली नसते. आपला पहिल्यापासून चालू होता. तुम्ही आता चालू केला असेल. मी आता चालू नाही. पहिले सकाळपासून चालू माहिती आहे. मग मी पण सकाळपासून दाखवतो लोकांना. केलं माहिती आहे ना 4 वाजल्यापासून. पण मी पण सकाळी लोकांना दाखवतो ना. असं काय बोलते यार. चिटिंग तूच करतो. फ्लॅश तुझी माझ्या. चला गाईज निघूया. दादाच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहू. चला गाईज आम्ही आता चाललो वहिनीला घ्यायला. मस्त आता किती 5-6 दिवस झालं वहिनी घरी नाही. मजा बी नाही. 5 दिवस होते ना. मला बिलकुल करमलं पण नाही. बाबू आपण जसं घरी गेलो ना तसं बाबू आपल्याला समोर जायचा. जसं गाडीचा आवाज केला की बाहेर यायचा पळत पळत. सो आता दादा बोलल तू बघायला तरी आला का. असंच बोलशील ना. बघायला नाही याला सगळीकडे मित्रांबरोबर फिरतं पण बघायला जायला याला टाइम. तसं काही नाही काहीच. कारण की त्या दिवशी आई दादा गेले. तुम्ही बघितलं असं दादाचा मिनी ब्लॉग किती भारी होता. मस्त व्हायरल झाला. लय व्हायरल झाला सिरियसली. तेव्हा टाइम नाही भेटला. घरी कोणी नव्हता म्हणून मी घरी थांबलेलो. मी आणि मामा. नंतर वापस विचार केला. त्याशी गुरुवार होता ना. गुरुवार होता तर तुम्हाला माहिती आपली खुशी. चला निघूया काहीच. काय बोलतो बाबू.
काही बोलत नाही. चला आता लेट्स गो. चला तर गाईज आता वहिनीला घेऊन चाललोय आम्ही घरी. आपलं बाबू पण आहे. बाबू ए बाबू. किती दिवस झालं? 5 दिवस झालं. आपल्या बाबूला मी बघितलंच नव्हता. व्हिडिओ कॉल बघितलेला एकदा, त्यानंतर नाही बघितला. आता वहिनीची तब्येत पहिल्यापेक्षा बेटर आहे. वहिनी तुम्हाला कसं वाटतं? भारी भारी. झोपायला दिला आता. झोप आले ना. चला आता घरी जाऊन झोपायचं आहे. आता उद्यापासून तुम्हाला वापस परेशान करायचं आहे आम्हाला. वहिनीला बरेच दिवस झालं परेशान केलंच ना. तर मी घरी आलो ना तर नुसतं हे वहिनी ते लय करत असत. आता काय, आता आपली मजाच आहे मजा. चला निघतोय गाईज आता आम्ही. हे बघा गाईज बरं जाम करतो. भूक लागली. मस्त बिर्याणी आहे घरात. मस्त घरांची. चला तर गाईज आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर करा.